अहिल्यानगरच्या जामखेडमध्ये शुक्रवारी कला केंद्रात नाचणाऱ्या एका नर्तिकेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे। दीपाली गोकुळ पाटील वय 35 असे या नर्तिकेचं नाव आहे। तिने खर्डा रोडवरील साई लॉजमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। या प्रकरणात आता भाजपशी संबंधित असलेल्या संदीप सुरेश गायकवाड याचं नाव समोर आलंय। संदीप गायकवाड हा भाजपचा माजी नगरसेवक आहे। तो लग्न करण्यासाठी दीपाली पाटील हिच्या मागे लागला होता। त्यासाठी संदीप गायकवाड तिच्यावर सतत दबाव आणत होता। याच दबावापोटी दीपाली पाटील हिने आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। या प्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात संदीप गायकवाड याच्या विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी त्याला अटकही केली आहे। दीपाली पाटील ही मूळची कल्याण येथील रहिवासी होती। ती आपल्या मैत्रिणींसोबत जामखेडमधील तपनेश्वर भागात राहत होती। सकाळी बाजारात जाऊन येते असं सांगून ती बाहेर पडली, परंतु अनेक तास उलटूनही परत न आल्याने मैत्रिणींनी शोधाशोध सुरू केली। तसेच दीपाली ज्या रिक्षाने गेली त्या चालकाकडून चौकशी केली असता त्याने तिला साई लॉज येथे सोडल्याचं सांगितलं। त्यामुळे मैत्रिणी सायंकाळी लॉजमध्ये पोहोचल्या असता रूम आतून लॉक होती। लॉज कर्मचाऱ्यांनी डुप्लिकेट चावीने दरवाजा उघडला असता दीपालीने पंख्याला गळफास घेतल्याचं आढळलं। पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी जामखेड ग्रामीण रुग्णालयात पाठवलाय।